तर अशा तऱ्हेने आम्ही प्रयागराजची यात्रा संपवून नागपूरमध्ये आलो आणि नागपूरमध्ये परेशला त्याच्या मित्राला सगळं गंगा वगैरे द्यायची आहे म्हणून आम्हाला जायचं आहे. पण इथे आम्ही हल्दीरामला आलो आहे. हल्दीरामला आम्ही काही स्वीट्स खरेदी करायला आलो. तर मला इकडे लस्सी आणि केशर मिल्क दिसलं. तर मी आमच्या दोघांसाठी मिल्क आणि किनलसाठी लस्सी घेतले आणि तितक्यात माझ्या नवऱ्याचं लक्ष गेलं थाळीवर. नेहमीप्रमाणे थाळी म्हटलं की हे साहेब घुसले तिकडे. त्यांनी थाळी घेतले पण अतिशय नीट अँड क्लीन इथे थाळी आम्हाला मिळालेली आहे. तर आम्ही आता मैत्रिणीच्या घरी जाऊन तिकडनं आम्ही निघणार आहोत डोंबिवलीसाठी. सो गाईज आम्हाला बदमाश पब्लिक मिळालेले आहेत त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. आज आम्ही जाणार होतो डोंबिवलीला आणि आम्हाला नागपूरला स्टे करावा लागलाय. त्यांनी वशीकरण केलं आमच्यावर. तर आम्ही आज राहतोय आणि उद्या पहाटे पहाटे निघणार आहोत. तर आत्ता ही आम्हाला नेते अपना बाजार फिरायला, जिथे जसं डोंबिवलीला चिंदी मार्केट आहे त्या टाईप मार्केट आहे इथे. तर बघूया आता आम्हाला ही कुठे घेऊन जाते. ही माझी मैत्रीण हिमांगी. हॅलो. नाही काका मॉर्निंगला किती वाजता निघणार? नाही निघतील. त्यांना माहिती आहे माझं काम पण महत्वाचं आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आम्ही अपना बाजारला शॉपिंग करून आलो. भरपूर शॉपिंग केली पण मी व्हिडिओ नाही करू शकले कारण मला तिथे चान्सच मिळाला नाही. आणि आता आम्ही घरी पोचल्यानंतर आम्हाला कळलं की डिनरला आपल्याला जायचं आहे वराडी व्यंजनला म्हणजेच प्रतापनगरला. तर परेशच्या मित्राचं म्हणणं होतं की मला तुमची खास अशी उठबैस करता आली नाही तर आज आपण बाहेर जेवायला जाऊया. त्यांनी आम्हाला इथे वराडी व्यंजन म्हणून हॉटेल आहे तिकडे आणलं. हॉटेल छोटंसंच आहे पण इतकी गर्दी आहे तुम्ही बघू शकाल. अक्षरशः आम्हाला अर्धा पाऊण तास वेट करावं लागलं. त्यापेक्षा कदाचित जास्तच असेल पण खूपच सुंदर जेवण तिकडे होतं. आणि आता आपण बघूया तिकडच्या लोकांचं मनोगत किंवा परेशच्या फ्रेंडचं मनोगत पहिले बघूया. नमस्कार साहेब. इथली स्पेशालिटी सांगा. पहिले तर ह्यांचं नाव दिसतं इकडे, विठ्ठल मालटी, अतुल नारळे आणि नैना नारळे. इथे तुम्ही किती वर्ष येताय जेवायला? ऍक्च्युली काय म्हणजे का जेव्हापासून मला चव काय असतं हे कळायला लागलं. अच्छा. मी ऑर्डरमध्ये. ओके. आणि यांची चव कशी आहे म्हणजे काय टेस्ट खासियत काय? पक्कड वराडी जेवायचं आहे. हां म्हणजे अस्सल वराडी ज्यांना जेवायचं आहे आणि ज्यांना चमचमीत खायला आवडतं त्यांच्याकरता उत्तम पर्याय. वराडी व्यंजन म्हणजे एक पर्वणी. हां ठीक आहे. आता बघूया तुम्ही आम्हाला काय काय खिलवताय म्हणजे तुम्हाला माहिती आहे इथले डिशेस काय. तुम्ही पोट घेऊन आला असाल तर तुमच्याकरता भरपूर काही आहे. नाही म्हणून आम्ही संध्याकाळी काही खाल्लेलं नाहीये. मुद्दाम पोटात भरपूर जागा ठेवलेली आहे. आता बघूया आपण आतमध्ये काय काय खायचं ते. तर आम्ही ऑर्डर केलं वडीचं सांबार, गोळ्याचा भात आणि ज्वारीची भाकरी, थालीपीठं, खव्याची पोळी, बरेचसे प्रकार मागवले आणि खूप आस्वाद लुटलाय अक्षरशः आम्ही. हा 11 वर्ष. तुमचं पूर्ण नाव सांगा आणि आपला एरिया कोणता आहे? पद्माकर उगडे. हां प्रतापनगर. अच्छा. आणि हो ते मी घेतलंय आधीच घेतलंय. हां आणि मी थोडंसं किचन मधलं पण थोडंसं घेणार आहे थोडंसं म्हणजे भाकरी चपातीचं वगैरे. हो मी घेते सगळं कव्हर करते पण तुमचं इथलं जेवण अतिशय उत्तम आहे. थोडंसं वेट करायला लागलं पण आम्ही खुश झालो आम्ही अगदी. तर खूप छान वाटलं. मी थोडंसं एक सगळ्यांचं शूट थोडंसं घेऊन येते. हो नमस्कार काका. खूप छान वाटलं तुमच्या इथे जेवण जेवून आणि परत यायला मजा येईल आम्हाला इथे. हां तर इथे अशा गरम गरम भाकरी आणि पोळी दिल्या जातात. खरंच बघून एवढं मस्त वाटतंय. जो तो आपल्या कामात अक्षरशः बिझी आहे. त्यांना आमच्याशी बोलायलाही वेळ मिळत नव्हता. तरी पण मी त्यांना आपले काही ना काही प्रश्न मला जमेल तेवढे विचारत होते. त्याची थोडीफार उत्तरं मला मिळाली. में कितनी रोटियां बनती है? एक अंदाजा होगा ना. 2000 और भाकरी भी उतना ही. ते लोक बिझी आहेत खूप त्यामुळे हे बघा मस्त यांचे छान प्रकार आहेत हे. आणि भाकऱ्या पण दाखवते. हे काय थालीपीठ. इथे थालीपीठ चाललंय आणि तिकडे चपात्या चालू. चपातीचं पीठ आहे का भाकरी काय करतात? अच्छा खवा पोळी आणि पुरणपोळी. इथे
भाकरी. किती भाकऱ्या बनतात तरी दिवसभरात? 4 तासात. सॉरी, 1000-1200. ओके, खूप छान आहे. आम्ही आता जेवलो. खूप मस्त टेस्टी जेवण आहे. नागपूरमध्ये आलोय आणि नागपूरमध्ये आम्हाला इथे वऱ्हाडी जेवण खूप छान खायला मिळालं. थोडंसं आम्हाला वेट करावं लागलं. जवळजवळ अर्धा-पाऊण तास आम्ही वेट केलं, पण जेवण अतिशय छान होतं आणि अप्रतिम टेस्ट. मी स्वतः एवढीच जेवणारी एवढं जेवली आहे, त्याच्यावर समजू शकाल. आणि बऱ्याच व्हरायटी होत्या. एवढ्या पोटात आपण एवढं काही ठेवू शकत नाही, पण नेहमी यायला आवडेल. जेव्हा नागपूरला येऊ आता तेव्हा जेवायला आम्ही इकडेच असणार. तर तुम्ही सगळ्यांनी पण इथे नक्की भेट द्या. धन्यवाद.